नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅशच्या राज्यांच्या तटावरती भागात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅशच्या राज्यांच्या तटावरती भागात पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 60 दिवस सुरू होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1999ला कारगिल युद्ध झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान या देशासोबत कारगिल हे युद्ध भारताने लढले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बारडोलीचा सत्याग्रह डॅजशनच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅजशनच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणत्या परिणामामध्ये मोजली जाते? भारताची GNP सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक परिमाणामध्ये मोजली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाने राज्यपालची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीविषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन वॉटर कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन वॅट कार्यक्रमची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी या देशामध्ये झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांची फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार यांच्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 मध्ये
भारताची पहिली जनगणना करण्यात आली? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 चित्तरंजन दास यांनी पुढाकार घेतला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरास जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅशच्या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वात कीटनात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटनात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही. केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश असे नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय म्हणजेच फ्लायोरिया किंवा एलिफिन्स्टन हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय म्हणजे फायलेरिया किंवा एलिफिन्स्टन हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणूमुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वात आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाजाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅशच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. शपथ किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1
18 किमान वय असावे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुण्यातील डॅशच्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅशच्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्य वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड पासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवतो? मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळे ठरवतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ ठरवते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवले? पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 92 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा. लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक
कार्यकाल ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 1858 ते 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 शासन, जमीनदार, शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गहूची जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गटातनं बसणारा शब्द ओळखा. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सौंदर्य, ऑप्शन क्रमांक 2 माणुसकी, ऑप्शन गोडवा, ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा, वैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे?
भारतात सूचक योजनेचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा पीर पंजाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा प्रथिने डॅश डॅश पासून तयार झालेले असतात? प्रथिने डॅश डॅश आम्लापासून तयार झालेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टिक आम्लापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा पिवळं फॉस्फरसला डॅश डॅश ठेवतात? पिवळ्या फॉस्फरसला डॅश डॅशमध्ये ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही? मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ईस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होते? पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲमीटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हा
अहमदनगर कले मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल.